नमस्कार, माझे किचन या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आपण आज करणार आहे मस्त असं नाश्त्याचा प्रकार करणार आहे, मऊ लुसलुशीत असा नाश्त्याचा प्रकार करणार आहे. याआधी पण चॅनलवरती भरपूर असे आपण नाश्त्याचे प्रकार केले, तुम्ही बघू शकता. आणि हा नाश्त्याचा प्रकार तुम्ही मुलांना डब्याला पण देऊ शकता. तर याआधी पण चॅनलवरती आपण 30 दिवसाचे 30 डब्यांचे सिरीज केलेत, तर तुम्ही नक्की जाऊन चॅनलला भेट द्या. चला तर मग आपण सुरुवात करूया. तर इथे आपण 2 कांदे घेतलेत, 1 टोमॅटो घेतलाय, थोडं गाजर घेतलेलं आहे, कोथिंबीर आणि थोडंसंच पालक घेतलेलं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि इथं आवडीनुसार आपण तिखटाप्रमाणे आपण मिरच्या घेतलेत, 7-8, थोडंसं आलं घेतलंय आणि 1 लसणाचा कांदा घेतलाय. हे बारीक करताना आलं लसूण मिरची बारीक करताना याच्यात 1 चमचा आपण जिरं घालणार आहे आणि मिक्सरमधनं न पाणी घालता बारीक करणार आहे. तर आता आपण कांदा, टोमॅटो आणि पालक चिरून घेऊया, कोथिंबीर पण चिरून घेऊया आणि गाजर किसून घेऊया. तर कांदा आपण बारीक चिरून घेऊया. इथे 1 वाटी मुगाची डाळ मी भिजत घातली होती, रात्रीच भिजत घालायची, म्हणजे तुम्ही सकाळी नाश्त्याला करू शकता किंवा संध्याकाळी करायचं असेल तर तुम्ही सकाळी भिजू घालू शकता. तर ही 1 वाटी आहे. तर आता आपण ही थोडंसं पाणी घालून मिक्सरमधनं बारीक वाटून घेऊया. तर आता मुगाची डाळ आपण मिक्सरमधनं काढून घेतलेली बघू शकता तुम्ही, जास्त पाणी घालून काढलेलं नाहीये, जास्त पातळ करायची नाही. तर याच्यात आपण आता पालक, कोथिंबीर घालूया. कांदा, मिरची, आलं लसूण जिरं काढलं होतं, टोमॅटो आणि गाजर आता सगळं घालूया. चवीनुसार मीठ, अर्धा चमचा किचन किंग मसाला, अर्धा चमचा हळद आणि अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे. तुम्ही याच्यात तीळ पण घालू शकता. आता हे सगळं मिक्स करूया आपण. जसं लागेल तसं आपण पाणी घालूया. याच्यात थोडंसं पाणी घालूया आपण. आता हे 10-15 मिनिटं आपण झाकून ठेवूया, म्हणजे रवा पण भिजेल. तर आता 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत. आपण जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण केलेलं नाहीये, बघू शकता तुम्ही. तर आता आपण बनवायला घेऊया. याला तुम्ही तिखट पॅनकेक म्हणू शकता. तर पॅन गरम झालेला आहे, तुम्ही तवा पण वापरू शकता. त्याच्यात आपण तुमच्या आवडीनुसार तेल, तूप, बटर काही वापरू शकता. थोडंसं 2 ते 3 चमचे पण तेल घालणार आहोत. छोटे छोटे पॅनकेक करायचे. 2-3 तव्यामध्ये किंवा पॅनमध्ये मावतील एवढं तुम्ही टाकू शकता. तर गॅस मध्यम करूया, आपल्याला झाकण्याची काही आवश्यकता नाहीये. छानपैकी एका बाजूने आता चांगली भाजून घेऊया. तुम्ही टोमॅटो सॉस, दही, चटणी, लोणचं बरोबर खाऊ शकता, पण दह्याबरोबर एकदम भारी लागतं. तर 2 मिनिट आपण या बाजूने भाजून घेऊया. तर आता आपण पलटी करूया. छान असं भाजलंय, बघू शकता तुम्ही. तर आता दोन्ही बाजूने भाजून झालेले आहे. बारीक गॅसवरती भाजायचं, नाही तर आतमध्ये कच्चं राहील. तर याच पद्धतीने आपण आता बाकीचे सगळे करून घेऊया. छान असं मऊ लुसलुशीत असे आपले तिखटाचे पॅनकेक तयार झाले, तुम्ही बघू शकता, नाश्त्यासाठी, डब्यासाठी. तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.